मी कदम. आज आपण राज्यव्यवस्था या विषयातील साम्राज्य व त्याचे राज्यक्षेत्र हा टॉपिक बघणार आहोत. या टॉपिकमध्ये साम्राज्य आणि राज्यव्यवस्था हे काय आहे आणि हा घटक ऐकणे वारंवार सरळ सेवा, स्पर्धा परीक्षेला, MPSCला का विचारला जातो यावर आपण थोडं डिस्कशन करणार आहोत आणि यामध्ये घटकाची तरतुदी बघणार आहोत. त्याच बघा, साम्राज्य व त्याचे राज्यक्षेत्र. राज्यक्षेत्र हे आहे. साम्राज्य व त्याचे राज्यक्षेत्र यामध्ये साम्राज्य व त्याचे राज्यक्षेत्र हा घटक आहे. यामध्ये कलम येते 1 ते 4 कलम आणि भाग 1 आहे. हा पहिलाच भाग आहे. एकूण भाग आपल्याला माहिती आहे 25 भाग आहेत, परंतु ते क्रमाने म्हणलं तर 22 भाग आहेत. त्यामध्ये भाग पहिला आहे 1 ते 4. यामध्ये कलम 1 ते 4 भाग 1 मध्ये साम्राज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र. साम्राज्य म्हणजे काय? साम्राज्य म्हणजे साम्राज्य यामध्ये आणि राज्यक्षेत्र व त्याचे राज्यक्षेत्र यामध्ये 2 भाग आहेत. साम्राज्य आणि राज्यक्षेत्र ह्या वेगवेगळे भाग आहेत. साम्राज्यापेक्षा राज्यक्षेत्र ही बाब व्यापक आहे, विस्तीर्ण. साम्राज्य यामध्ये केवळ घटक राज्य येते, घटक राज्य त्याचा समावेश होतो. तर राज्यक्षेत्र यामध्ये घटक राज्य म्हणजे स्टेट आणि केंद्रशासित प्रदेश म्हणजे UT प्लस आणि भविष्यात संपादित करणारा प्रदेश म्हणजे आपण जसे की उदाहरणामध्ये POK हा आपण भविष्यात संपादित करू शकतो. त्याच्यासाठी हा भविष्यात संपादित प्रदेश आहे. यामध्ये संपादित प्रदेशामध्ये आपण भरपूर घेतलेले आहे. जसे की संपादित प्रदेशामध्ये आपण सिक्कीम 34व्या घटनादुरुस्तीनं सहयोगी राज्य आणि 35व्या घटनादुरुस्तीनं पूर्ण राज्याचं राज्य हा येते. नंतर दादर-नगर हवेली, दमण दीव, पुदुचेरी ह्या गोष्टी आपण स्वातंत्र्यानंतर घेतलेल्या आहेत. यासाठी हे साम्राज्याचे राज्यक्षेत्रामध्ये येईल. तर त्याचमध्ये आपण कलम 1 बघूया. कलम 1 मध्ये काय सांगितलं? कलम 1 मध्ये सांगितलं इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ आहे. पण कोणत्या राज्याचा? कलम 1.1 मध्ये सांगितलं नाही. हे कलम 1.1 चा आहे. कलम 1.1 मध्ये काय सांगितलं? इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ आहे, परंतु कोणत्या राज्याचं हे सांगितलं नाही. परंतु कलम 1.2 मध्ये सांगितलं भारत हा अनुसूची 1 मध्ये दिलेल्या राज्य, केंद्रशासित प्रदेश व त्याची राज्यक्षेत्र यांचं मिळून बनेल असे कलम 1.2 मध्ये सांगितलं. त्यानुसार 1.2 मध्ये सांगितल्यानंतर 1.2 मध्ये सांगितलं. तर 1.2 मध्ये बाब आहे आणि संघराज्य आणि राज्यक्षेत्र हे वेगवेगळ्या बाबी आहेत. आपण आताच बोलतो. ते कलम 2 मध्ये काय सांगितलं? कलम 2 मध्ये सांगितलं आपण नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. नवीन राज्य दाखल करून घेणे म्हणजे काय? आपलं क्षेत्रफळ आहे 32, 87, 263 आहे. या 263 व्यतिरिक्त कोणतं क्षेत्र आहे की आपल्याला दाखल करून घेणे, आपल्या देशामध्ये दाखल करून घेणे किंवा त्याच्यामध्ये स्थापन करणे नवीन राज्य घेऊन. जसे की याच्यामध्ये पण सेम उदाहरण देऊ शकता आपण. सिक्कीम हे चोंगाल घराण्याचं राज्य होतं. 74 पर्यंत आपण त्याला सपोर्ट दिला. 74 मध्ये सहयोगी राज्य आलं 35व्या घटनादुरुस्तीने. नंतर 36व्या घटनादुरुस्तीने आपण त्याला राज्याचा दर्जा दिला. सिक्कीम झालं. हे 2 मध्ये झालं. याच्यामध्ये आणखी एक सांगितलं, पहिल्या मध्ये काय सांगितलं? योग्य अटी आणि शर्तीनुसार स्थापन करून घेणे, दाखल करून घेणे. आणि दुसऱ्या मध्ये नवीन राज्य दाखल करणे म्हणजे नवीन राज्य स्थापनच करणे.
आपण आहे की नाही लोकशाही देश आहे. आपण विविध करार किंवा करारानुसार किंवा आपण एखादा प्रदेश खरेदी करू शकता. त्यानुसार आहे की नाही आपण दोननुसार आहे की नाही आपण कोणत्याही राज्य नवीन आपल्या क्षेत्रफळा व्यतिरिक्त क्षेत्र आहे की आपल्या देशात सामील करू शकता किंवा आपलं आपल्या क्षेत्रफळातील काही भाग आपण दुसऱ्या देशाला देऊ शकता. एक कलम 2 मध्ये सांगितलं. 3 मध्ये काय सांगितलं, नवीन राज्य एखादं राज्य आहे, समजा की नाही हा राज्य आहे, हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्रामध्ये की नाही काही भाग या महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राचे दोन तुकडे करणे हा कलम 3 नुसार आहे की महाराष्ट्र येऊ शकते. कलम 3 नुसार आणि काय येऊ शकते, महाराष्ट्र आणि गुजरात यामधील काही भाग हा नव्याने म्हणजे काही भाग वेगळा करून ते स्थापन करणे हा कलम 300 निगडीत आहे. आणि त्याच्यामध्ये काय सांगलं, हा काय प्रदेश आहे याचे दोन तुकडे होते, असा काही भाग वेगळा करून त्याला नवीन राज्याची स्थापना देणे, जसे विदर्भाला मागणी आहे तशी. नंतर काय सांगितलं, याच्यातला काही भाग काही भाग घेऊन आपण नवीन राज्य स्थापन करू शकतो. हे कलम 3 मध्ये सांगितलं. कलम 3 आणि कलम 4 मध्ये काय सांगितलं, कलम 4 मध्ये सांगितलं कलम 2 आणि कलम 3 अंतर्गत केलेल्या बाबी हा घटनादुरुस्तीनुसार केलेल्या बाबी नाही. कारण आहे की नाही आपण साध्या बहुमताने करता म्हणजे काय करता, संसदेत कोणी मांडू शकते, मंत्री मांडू शकते, खासगी सदस्य मांडू शकते. साध्या बहुमताने करता म्हणून हे 368 बाहेर घटनादुरुस्ती आहे. म्हणून कलम 4 सांगते घटनादुरुस्तीनुसार केलेल्या बाबी नाही, कलम 2 आणि 3 नुसार सांगते. आणि आपण हे बाब एकीने संसदेत कसं मांडतात हे मांडण्यासाठी एकीने आपल्याला काय करावं लागते, हे कोण मांडू शकते आणि कसं मांडतात याची प्रक्रिया काय, संसदेत नवीन राज्य निर्मितीसाठी विधेयक कसं मांडायचं, त्याच्यासाठी राष्ट्रपती फर्स्ट ऑफ ऑल काय लागते, राष्ट्रपतीची पहिल्यांदा सहमती लागते. संमतीनंतर दुसरी बार सहमती झाल्याने राष्ट्रपती सहमती देताना काय करतात, एखाद्या राज्याला की नाही कोणत्या राज्याचे भाग घ्यायचा आहे, कोणत्या राज्याचा भाग स्थापन करायचा, कोणत्या 2 राज्यातून घ्यायचा आहे, एका राज्यात घ्यायचं, त्याच्यात त्या राज्याला की नाही संबंधित राज्याला ते विधेयक पाठवतात. पाठवल्यानंतर ते काय करतात, राज्य काय करते त्यावर आहे सलामसलत करते, त्याच्यावर विचार करते, मग त्याच्यावर विचार देते, त्याच्या मत दर्शवते. ते मत दर्शवल्यानंतर काय करतं म्हणते ना, ते मत राष्ट्रपती वंदन करणे. फक्त राष्ट्रपती वंदनकारक आहे काय, राष्ट्रपतीवर वंदनकारक आहे की आलेले विधेयक राष्ट्रपती त्या संबंधित राज्याला पाठवणे हे त्यांच्यावर बंधन आहे. परंतु त्यांचे विचार घेणे हा बंधनकारक नाही. ती कोणत्या घटनादुरुस्तीने आहे, 5वी घटनादुरुस्तीनुसार आहे ते. मग आहे की नाही काय, 5व्या घटनादुरुस्ती विधेयक मांडल्यानंतर राज्याला पाठवल्यानंतर राष्ट्रपती काय करतात, संमती देतात, म्हणजे पूर्वसंमती संमती दिल्यानंतर मंत्री किंवा सदस्य, खाजगी मंत्री म्हणजे काय, जे त्यांनी पंतप्रधानासहित शपथ घेतात ते मंत्री असतात 15%, बरोबर, 15% शपथ घेतात मंत्री किंवा खाजगी सदस्य म्हणजे कोणत्याही MP मांडू शकते ते, लोकसभेचा, राज्यसभेचा किंवा नामनिश्चित कोणताही असू शकते, ते की मांडते, संसदेत मांडते, कोणत्याही सभागृहात मांडते. ते दोन्ही सभागृह साध्या बहुमताने पारित होणे गरजेचे. पारित झाल्यानंतर ते विधेयक म्हणून पारित होते. पारित झाल्यानंतर राष्ट्रपतीची सही शिक्क्याने ते सहमत केले जाते. ही त्याची प्रक्रिया आहे. ही हे कलम 1 ते 4 मधल्या बाबी आहे. परंतु 1 ते 4 मधल्या काही बाबी की काही लागू नाही, काही राज्यांना विशेष लागू आहे. त्यामध्ये कोणते येते, कलम 370 तर माहितीच आहे, JNK जम्मू काश्मीरसाठी आहे. ते 31 ऑक्टोबर 2019ला रद्द करण्यात आले, बरोबर. परंतु काही बाबी अनेक लागू आहेत. 371 महाराष्ट्र आणि गुजरातसाठी आहे, 371A आहे, 371 आहे नागालँडसाठी आहे, B काय आहे सिक्कीमसाठी आहे, C आहे मणिपूर, D आणि E आहे, D आणि E कसं अरुणाचल प्रदेशसाठी आहे, F आहे आपल्या सिक्कीमसाठी G कशासाठी आहे, G आहे मिझोरामसाठी आहे, H आहे ना अरुणाचल प्रदेशसाठी आहे, H I कशासाठी आहे गोवासाठी आहे, J कशासाठी आहे कर्नाटकसाठी आहे.
या आहे की नाही बाबी आहेत विशेष राज्य, याला विशेष तरतुदी लागू आहेत या राज्यांना. कोणते बघा आता 370 A B C D E F G H, H पर्यंत आहे की नाही H J K, जे पर्यंत आहे की नाही हे विशेष लाभ आहेत. आणि कोणत्या विशेष बाबी आहेत त्याच्यामध्ये एक येते आपल्या अनुसूची 5 व 6 मधील आदिवासी क्षेत्रे यांना विशेष राज्याचा दर्जा लागू आहे. तिथे की नाही काही विशेष तिथे मंत्री वेगळा आहे, आदिवासी मंत्री असतो, राष्ट्रपती त्याला हे करू शकते, हे आहे ते चांगली बाब. या व्यतिरिक्त बाबी भारताचे वर्णन करण्यात आले. भारताचं वर्णन राज्य संघराज्य असं न करता घटनेमध्ये काय केलं, राज्याचा संघ असे केले. का केले? मग राज्याचा संघ असे करण्याचं उदाहरण आंबेडकरांनी असं दिले की म्हणजे उत्तर असे दिले की भारत हा अमेरिकेप्रमाणे कराराने निर्माण झालेला नाही आणि तो अमेरिकेप्रमाणे तो आहे की नाही भारतातून फुटून बाहेर पडून दुसरा देश निर्माण करू शकत नाही. म्हणून भारत हा राज्यांचा संघ आहे असं म्हटलं. मग राज्याला पण रिस्पेक्ट भेटली त्याच्यामध्ये असं आंबेडकरांनी सांगितले. आणि त्याच्यामध्ये काही अनेक जसे स्पर्धा परीक्षेमधून काही गोष्टी काही प्रश्न आले की भारत हा भंजक राज्याचा अभंजक संघ आहे. म्हणजे काय, भारत हा प्रशासकीय सोय म्हणून आहे की नाही विभागलेला आहे. भारत हा महाराष्ट्र, गुजरात असे विविध राज्यामध्ये विभागलेला आहे आणि केंद्रशासित आहे. प्रशासकीय सोयीसाठी हा भारत अभंजक झाले म्हणजे विभागलेला आहे असं सांगितलं. भंजक राज्याचा अभंजक संघ. सध्या भारतामध्ये किती राज्य आहेत? भारतामध्ये 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित युटी आहेत. 8 युटी आहेत. यानुसार की नाही भारत काय सांगते, भारत हा बाहेरून एक आहे परंतु मधून हा वेगवेगळा विभागलेला आहे. भारताचं वर्णन करताना असं भारताचा नकाशा आहे. भारत हा मधी काय होते ते भारत सांगितलं, पण बाहेरचा नकाशा भारत इथं आहे तर इथंच आहे. मधला नकाशा बदलू शकते. आज इथं आहे तर आज इथे येऊ शकते. महाराष्ट्र बदलू शकते, गुजरात बदलू शकते, असे वेगवेगळे राज्य बदलू शकतात. तेच सांगितलं कलम 1 ते 4 मध्ये. या पुढच्या भागामध्ये आपण बघू कसे भारत आहे की नाही भारतात कसे संस्थान विलीन झाले, जसं जुनागड, काश्मीर, पोल ऑपरेशन हैदराबाद आणि हे नवीन कसे राज्य स्थापन झाले. ते राज्य स्थापन होण्यासाठी कोणत्या समित्या, कोणते आयोग नेमण्यात आले हे पुढील भागात आपण बघू. धन्यवाद.